मी हेमंत पाटील टेंभोडे, पालघर नगर परिषद, वार्ड क्रमांक 8 आणि ब यामधून आम्ही दोघेजण निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला आमच्या कामावर हे दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब आणि आपले राजपूत साहेब यांनी आम्हाला आमच्या कामाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आज 8-10 वर्षाचा. त्याच्यावर आम्हाला आज उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही विकासात पण काम काय करणार तुमच्या वार्डात? विकासात्मक कामं म्हणजे आम्हाला पहिले मेन समस्या आहे मुलांना क्रिकेट अजूनपर्यंत सँक्शन नाही झालेलं मिळत. क्रिकेट आहे, विहारी गटरचा प्रॉब्लेम आहे, सांडपाणी जे बिल्डिंग मधून जे सांडपाणी सुटतं त्या पाण्याची प्रक्रिया कुठेच होत नाही. त्याच्यामुळे आमची शेतकऱ्यांची पूर्ण एकदम वाट लागलेली आहे. त्यांचे बोरिंग खराब झालेले आहे. गाई जनावर यांना पियाला सुद्धा पाणी नाही मिळत. दूषित झालेलं आहे सगळं. त्याच्यावर मी मागे लेटर पण दिलेलं आहे. त्या लेटरचं मला अजून पण रिप्लाय मिळालेला नाही नगर परिषद दोघांची पहिलीच वेळ आहे हो. भ्रष्टाचाराच्या बद्दल काय जुन्या प्रश्नांना एक आपली स्मशानभूमी मेन आहे जुनी, तिचं अजून काहीही केलेलं नाही मिळत. सगळं उघड्यावर, पावसाळ्यात पण प्रॉब्लेम होतो. कोणी मैत झालं, डेथ झालं ना, तर तिकडे ना शेड ना काहीच नाही. आणि ती दुसरं एक आणखीन कारण, आपल्या आता गटर लाईन चालू केलेलं काम आता जस्ट 1 महिन्यापूर्वी त्या गटरला पाईप जे टाकले त्याच्या खाली कुठल्याही प्रकारचं काही सिमेंट कॉन्क्रीटचं काही टाकलेलं नाही. म्हणजे एकदम म्हणजे त्या कामाचा काहीच उपयोग नाही मिळत, कारण त्याच्यावरून अवजड वाहनं जाणार आहेत. तो आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या गटारावरनं जी गाड्या जाणार आहेत तर ते रोड वाढणार आहे, त्याच्यामुळे ते रोड पुढे खचण्याचा हे प्रॉब्लेम आहे. तो एक चुकीचा केलेला आहे सगळा खर्च, एवढा खर्च दाखवून तो गटर विहिरी मध्ये करायला लावलाय. यापूर्वीच्या नगरसेवकाला तुम्ही काही विचारला का प्रश्न, समस्या? भरपूर 3-4 समस्या दिलेल्या आहेत माझ्या. पहिलं तर गटर लाईन, जे बिल्डिंगचं पाणी त्यांनी नाल्यामध्ये सोडलेलं आहे, जे म्हणजे नैसर्गिक नाला आहे ना त्याच्यामध्ये सांडपाणी सोडलेलं आहे, त्याच्याबद्दल समस्या दिल्या आहेत. त्याने एक लेटर पण दिलेला आहे. त्या लेटरचं मला अजूनही उत्तर आलेलं नाही. दुसरं आणखीन एक वाडीमध्ये शेतामध्ये आपल्या त्या नाल्याच्या मध्ये अंडरग्राऊंड हे करून त्यांनी आता बंगलो सिस्टम करायला लागलेली आहे. त्या बंगलो सिस्टमला त्यांनी चेंबर ठेवलेले आहेत. दुसरा नाला आहे त्या नाल्यामध्ये सुद्धा तिकडे आता गटराची लाईन जाणार आहे. हा फ्युचरला प्रॉब्लेम येणार आहे. तो पण त्यांना पण लेटर मी नगरपालिकेला दिलाय. आपल्या नगराध्यक्षांना मागच्या यांना त्यांना पण लेटर दिले, पण त्याचं काही अजून पण उत्तर आलेलं नाही. निवडून आल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय राहील? निवडून आल्यावर हे पहिले स्मशानभूमी ही जी आहे ती डेव्हलप करायची आहे. दुसरं, मुलांना क्रिकेटचा जाम प्रॉब्लेम आहे, क्रिकेटचा मैदान नाही मिळत. तिसरं, शिक्षण, ही मराठी शाळांमध्ये जी लोकसंख्या कमी झाली ना, मुलांची संख्या ती आपल्याला वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. चौथं, आरोग्य आणि पाचवं, जे टॉयलेट बांधलेले आहेत पूर्वी त्या टॉयलेटचा अजून मेंटेनन्स नाही. कुठचा दरवाजा तुटलेला आहे, पाण्याची सोय नाही मिळत तिकडे. ते मी सगळं ते बघून एक सर्वेक्षण केलेलं आहे, पण त्याचा काही अजून उपयोग झालेला नाही मिळत. तर ते मेंटेनन्स करायला पाहिजे. बांधून नुसते ठेवून फायदा नाही. त्याचा 8 दिवसांनी, महिन्याने त्याचं मेंटेनन्स क्लिनिंग करायला पाहिजे. ते अजून नाही. त्याच्यामुळे रोगराई आपली वाढेल गावामध्ये. आता 5 वर्ष पूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी विकास कामं केलेली आहेत की नाही? विकास कामं केली, पण भ्रष्टाचार पण केलेला आहे. भरपूर केलेली आहेत विकास कामं, पण भ्रष्टाचारामुळे जे तलाव आहे त्याच्यात जे पाणी उपसा करण्यात आलेलं आहे त्याचा अवाढव्य खर्च आहे, तो ऐकायला आलेला आहे मला. एक अंदाजे रक्कम नाही माहिती नाही, पण 25 लाख. हा, पाण्यासाठी उपसा म्हणजे नुसती मोटर लावून पाणी सोडण्यात आलंय, ते पण सांडपाण्यामध्ये त्यांनी सोडून दिलेलं आहे पाणी. त्या पाण्याचं जर विल्हेवाट व्यवस्थित लावली असती, बांधकामाला विकलं असतं किंवा कुठे बगीचाला दिलं असतं पाणी, तरी त्याचा फायदा झाला असता. पण ते सुद्धा न करता डायरेक्ट वेस्टेज करून टाकलं त्यांनी पाणी. हे चुकीचं केलेलं आहे. अहोरात्र पाणी चालू आहे तिकडे. याच्या विरोधात तुम्ही आतापर्यंत कधी आवाज उठवलाय? नाही, ते आताच 8 दिवसाचं आहे, इलेक्शन मध्ये आहे ना, मोड मध्ये. अगोदर 5 वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवलाय? आवाज उठवलेला आहे. तुम्हाला त्याची उत्तरं मिळाली? नाही, अजून नाही. आम्ही जनता दरबारमध्ये रवींद्र चव्हाण आलेले, आपले कोणते पालकमंत्री आले, त्यांना सुद्धा आम्ही लेटर दिले. त्याची माझ्याकडे एकूण नॉलेज आहे, पण मला अजून रिप्लाय नाही दिलेले. नगर परिषद मला खूप